नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अक्षय तृतीयेच्या दिवशी जे कराल ते अक्षय तुमच्या जीवनामध्ये टिकेल, लक्षात ठेवा. याबद्दलची मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज सांगणार आहे. ठीक आहे. त्या अगोदर भक्तांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. ठीक आहे. तर चला पाहूया, व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बाळूमामाच्या नावानं चांबलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. अक्षय तृतीया हा अतिशय पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय म्हणजे कधीही न संपणारे फळ देणारे असते. बाळूमामांच्या विचारानुसार हा दिवस केवळ पूजा किंवा खरेदीसाठी नाही, तर आपल्या जीवनातील सकारात्मक ऊर्जेला जागृत करण्यासाठी असतो. बाळूमामा सांगतात की या दिवशी आपण काय घालतो, कसे वागतो आणि मनात काय भावना ठेवतो याला खूप महत्त्व असते. काही रंग हे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात असे मानले जाते. विशेषतः काळा, गडद निळा किंवा फारच उदास डार्क रंग टाळावेत, लक्षात ठेवा, असे आपले बाळूमामा सांगतात. कारण हे रंग स्थिरता आणि जडत्व दर्शवतात. हे अक्षय भक्तांनो या शुभ ऊर्जाला अडथळा आणू शकतात. त्याऐवजी भक्तांनो पिवळा, सोनेरी, हिरवा, गुलाबी किंवा हलक्या रंगाची साडी आणि बांगड्या घालाव्यात. हे रंग आनंद, समृद्धी आणि नवीन सुरुवात दर्शवतात. पिवळा रंग तर विशेषतः लक्ष्मी मातेचा आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यास घरात सुख, शांती आणि धनवृद्धी होते, असे बाळूमामा सांगतात. भक्तांनो, बाळूमामांचा एक महत्त्वाचा संदेश असा आहे की फक्त बाह्य स्वरूप नव्हे तर मन ही श्रद्धा ठेवा. जर मनात राग, मत्सर किंवा नकारात्मक विचार असतील तर कितीही पूजा केली तरी त्याचा पूर्ण लाभ मिळत नाही. बाळूमामांचा एक महत्त्वाचा संदेश असा आहे की फक्त बाह्य स्वरूप नव्हे तर मनही शुद्ध ठेवा. जर मनात राग, मत्सर आणि नकारात्मक विचार असतील तर कितीही पूजा केली तरी त्याचा पूर्ण लाभ मिळत नाही. म्हणून या दिवशी शांत राहा, देवाचे नामस्मरण करा आणि इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करा. तसेच या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे, दान करणे, गोड पदार्थ वाटणे आणि घर स्वच्छ ठेवणे हे खूप शुभ मानले जाते. पण चुकीच्या रंगाचे कपडे किंवा बांगड्या घातल्यास त्या शुभतेवर परिणाम होऊ शकतो, म्हणून ते टाळणेच योग्य आहे. भक्तांनो, बाळूमामा पुढेही सांगतात, अक्षय तृतीया म्हणजे केवळ एक दिवस नाही तर आयुष्य बदलण्याची संधी आहे. योग्य विचार, योग्य कृती आणि सकारात्मक ऊर्जा ठेवली तर तुमचे सुख आणि समृद्धी अक्षय राहील, लक्षात ठेवा. जय बाळूमामा. तसेच अक्षय तृतीया विषयी बाळूमामांच्या विचारानुसार अजून माहिती भक्तांनो भरपूर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. ठीक आहे. तर भक्तांनो, हा दिवस केवळ शुभ नाही तर कर्म बदलण्याचा दिवस आहे. या दिवशी आपण जे काही करतो, विचार, वाणी, कृती ते दीर्घकाळ टिकणारे परिणाम देतात. बाळूमामा सांगतात की या दिवशी सकाळची सुरुवात खूप महत्त्वाची असते. शक्य असेल तर लवकर उठून आंघोळ करून घर स्वच्छ करावे. विशेष म्हणजे पाण्यात थोडे हळद किंवा गंगाजल टाकून आंघोळ केली तर शरीर किंवा मन दोन्ही शुद्ध होतात असे मानले जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. स्त्रियांसाठी बाळूमामा एक खास संदेश देतात. या दिवशी भक्तांनो स्वतःला लक्ष्मीचे रूप समजून वागा. म्हणजेच स्वच्छ, सुंदर आणि साधे पण शुभ रंगाचे. म्हणजे शुभ रंग कोणते? हिरवा, पिवळा आणि गुलाबी हे या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे आहेत. किंवा लेडीज लोकांना, माझ्या बंधू आणि भगिनींना हे सुद्धा साडी नेसायच्या आहेत, लक्षात ठेवा, ह्या कलरच्या. तर बांगड्यासुद्धा घालायच्या आहेत ह्या कलरच्या. तर बांगड्या तुटलेल्या किंवा काळ्या रंगाच्या टाळायच्या आहेत आपल्याला. कारण तुटलेली वस्तू किंवा काळा रंग हा अपूर्णता आणि अडथळ्यांचे प्रतीक मानला जातो.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी घरात भांडण, राग, कटू बोलणे टाळायचे आहे. बाळूमामा सांगतात की जर या दिवशी वाद झाला तर त्याचा नकारात्मक परिणाम बराच काळ टिकतो. त्यामुळे शांतता, प्रेम आणि आदर याने भक्तांनो वागणे खूप गरजेचे आहे. दान धर्माला भक्तांनो या दिवशी विशेष महत्त्व आहे. गरिबांना अन्न, कपडे, पाणी किंवा शक्य असेल तेवढी मदत करावी. बाळूमामांच्या विचारानुसार बाळूमामांच्या मते भक्तांनो अक्षयी तृतीया दिवशी झालेले दान कधीच वाया जात नाही, ते अनेक पटींनी परत मिळते. तसेच या दिवशी काही छोटे उपायही सांगितले जातात. घराच्या देवघरात तांदूळ, हळद आणि फूल अर्पण करा. भक्तांनो, एक नारळ किंवा गोड पदार्थ देवाला अर्पण करून नंतर कुटुंबासोबत वाटा. घराच्या उंबरट्यावर थोडे हळद कुंकू लावा. यामुळे लक्ष्मीचे आगमन होते असे मानले जाते. बाळूमामा एक गोष्ट विशेष सांगतात की भक्तांनो, फक्त बाह्य गोष्टीवर लक्ष देऊ नका, मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवा. जर श्रद्धा नसेल तर कोणताही उपाय पूर्ण फळ देत नाही भक्तांनो. तसेच अक्षयी तृतीया दिवशी केलेले चांगले कर्म, चांगले विचार आणि चांगली सुरुवात तुमच्या आयुष्यात कायम भक्तांनो टिकणारे सुख देऊ शकतात. म्हणून हा दिवस वाया घालवू नका. तसेच भक्तांनो बाळूमामा म्हणतात भक्तांनो, हा दिवस फक्त शुभ कामासाठी नाही तर नशीब फिरवण्यासाठीही खूप प्रभावी मानला जातो. बाळूमामा म्हणतात की या दिवशी संकल्प खूप ताकदवान असतो. म्हणजे तुम्ही मनापासून जे ठरवता त्याची सुरुवात या दिवशी केली तर त्यात यश मिळण्याची शक्यता खूप वाढते. म्हणून या दिवशी फक्त पूजा करून थांबू नका, तर मनात एक ठाम निर्णय घ्या. जसे की वाईट सवय सोडणे, नवीन काम सुरू करणे किंवा पैशाची बचत सुरू करणे. एक वेगळी गोष्ट म्हणजे या दिवशी घरातील ऊर्जा खूप संवेदनशील असते. बाळूमामांच्या मतानुसार घरात तुटलेल्या वस्तू, जुने खराब कपडे किंवा निरोगी वस्तू ठेवणे टाळावे. शक्य असेल तर अक्षय तृतीया आधी किंवा त्या दिवशी भक्तांनो घर साफ करायचे आहे. अशा वस्तू बाहेर काढायच्या आहेत की यामुळे अडकलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच स्त्रियांसाठी अजून एक वेगळा संदेश असा दिलेला आहे आपल्या मामांनी. या दिवशी शक्यतो केस मोकळे ठेवू नये आणि खूप साधेपणाने पण व्यवस्थित राहावे. कारण बाळूमामांच्या विचारानुसार शिस्त आणि साधेपणा भक्तांनो हे लक्ष्मीला आकर्षित करत असतात. आणखी एक खास उपाय सांगितला जातो. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक छोटा दिवा लावा आणि थोडे तांदूळ हातात घेऊन मनात इच्छा बोला. नंतर ते तांदूळ भक्तांनो पक्ष्यांना किंवा कावळ्यांना खायला द्या. यामुळे अडकलेली कामे हळूहळू मार्गी लागतात असे मानले जाते भक्तांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये. बाळूमामा हेही सांगतात की या दिवशी उधार देणे किंवा घेणे आपल्याला टाळायचे आहे. कारण अक्षय तृतीया दिवशी दिलेले किंवा घेतलेले कर्ज दीर्घकाळ टिकते असे मानतात. त्यामुळे आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करायचे आहेत. एक अतिशय वेगळी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भक्तांनो, या दिवशी कोणीही तुमच्याकडे मदत मागितली तर शक्य तितकी मदत नक्की करा. अगदी छोटी मदत जरी असली तरी ती अक्षय पुण्य म्हणून तुमच्या आयुष्यात परत येते. भक्तांनो, बाळूमामा अनेक खास संदेश सांगतात की आपल्या भक्तांना, अरे माझ्या बाळांनो, अक्षयी तृतीया हा दिवस तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडणारा आहे. पण त्या दरवाजातून आत जाण्यासाठी तुमचे मन, विचार आणि कृती शुद्ध असणे खूप महत्त्वाचे आहे, आवश्यक आहे. भक्तांनो, अक्षय तृतीय बद्दल भक्तांनो बाळूमामांनी आपल्याला भरपूर असे संदेश सांगितलेले आहेत. तसेच भक्तांनो, हा दिवस ऊर्जा बदलण्याचा दिवस आहे. म्हणजे तुमच्या घरात, मनात आणि नशिबात बदल घडवून आणण्याची ही योग्य वेळ असते. बाळूमामा सांगतात की या दिवशी शब्दांची शक्ती खूप वाढलेली असते. त्यामुळे या दिवशी कधीही वाईट बोलू नका, कोणाला शाप देऊ नका किंवा स्वतःबद्दल नकारात्मक बोलू नका.
जसं माझं काही होत नाही, माझं नशीब खराब आहे, असे तुम्हाला गोष्टी मनामध्ये भक्तांनो आणायच्या नाहीत. कारण या दिवशी उच्चारलेले शब्द दीर्घकाळ परिणाम करतात. उलट भक्तांनो, चांगले आणि सकारात्मक वाक्य बोला. माझं आयुष्य सुधारत आहे, माझ्या घरी सुख समृद्धी येत आहे, अशा पद्धतीच्या तुम्हाला गोष्टी आणि विचार केला पाहिजे. आणखी एक गुपित गोष्ट आपल्याला आपले बाळूमामा संत जगाचा मालक सद्गुरू ब्रह्मानंद बाळूमामा सांगतात. या दिवशी शक्य असेल तर शांत राहण्याचा प्रयत्न करा. खूप बोलणे, गोंधळ किंवा आवाज टाळा. कारण शांततेत केलेली प्रार्थना आणि विचार जास्त प्रभावी ठरतात. स्त्रियांसाठी अजून एक खास नियम सांगितला जातो. या दिवशी रिकाम्या हाताने राहू नका. म्हणजे हातात किमान एक तरी बांगडी, अंगठी किंवा काहीतरी शुभ वस्तू घाला. याचा अर्थ समृद्धी कायम राहते असा होतो. पण लक्षात ठेवा भक्तांनो, तुटलेल्या काळ्या किंवा नकारात्मक वाटणाऱ्या वस्तू टाळाव्यात. एक वेगळा आणि प्रभावी उपाय असा सांगितला जातो की रात्री झोपायच्या अगोदर देवाजवळ बसून एक छोटी प्रार्थना करा आणि आपल्या आयुष्यातील 3 गोष्टींसाठी देवाचे आभार माना. बाळूमामांच्या मते कृतज्ञता हीच सर्वात मोठी पूजा आहे आणि त्यामुळे जीवनात चांगल्या गोष्टी वाढतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगितलेली आहे. या दिवशी अन्न वाया घालवू नका. शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला जेवण द्या. कारण अन्नदान हे अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वात मोठं पुण्य मानलं जातं. भक्तांनो, बाळूमामा एक वेगळी चेतावणीही देतात. या दिवशी आळस, राग, मत्सर आणि इतर वाईट सवयींपासून दूर राहा. कारण जर या दिवशी तुम्ही नकारात्मक गोष्टी केल्या तर त्याचाही परिणाम अक्षय होऊ शकतो. म्हणजे तो दीर्घकाळ टिकू शकतो. तसेच भक्तांनो, अनेक बाळूमामांनी एक संदेश सांगितलेला आहे अत्यंत महत्त्वाचा. अक्षय तृतीया हा दिवस फक्त सोने खरेदी करण्याचा नाही, तर आपल्या कर्म, विचार आणि जीवन सुधारण्याचा आहे. जे तुम्ही या दिवशी पेराल तेच आयुष्यभर उगवणार आहे भक्तांनो. त्याचप्रमाणे भक्तांनो, काही गोष्टी अशा सांगितल्या जातात की हा दिवस फक्त पूजा नाही तर नशीब जाग करण्याचा क्षण असतो, वेळ असते. बाळूमामा सांगतात की या दिवशी दृष्टी खूप महत्त्वाची असते, प्रभावी असते. म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टीकडे कसं पाहता त्यावर तुमच्या आयुष्याचा प्रभाव पडतो. म्हणून या दिवशी इतरांच्या सुखाकडे पाहून जळफळाट करू नका. उलट त्याचं चांगलं चाललंय म्हणजे माझंही चालेल असा सकारात्मक विचार करा. यामुळे तुमच्याकडेही चांगल्या गोष्टी आकर्षित होतात. एक खूप वेगळी गोष्ट भक्तांनी इथे सांगितली आहे. या दिवशी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवणं आणि त्यावर हळदी कुंकू लावणं खूप शुभ मानलं जातं. बाळूमामांच्या मते लक्ष्मी घरात येण्याचा मार्ग म्हणजे मुख्य दरवाजा. जर तो भक्तांनो स्वच्छ किंवा पवित्र असेल तर समृद्धी सहज येते. आणखी एक गुपित उपाय असा सांगितला जातो की अक्षय तृतीया या दिवशी एखाद्या झाडाला पाणी घाला. विशेषतः भक्तांनो, तुळस किंवा फळ देणारे झाडाला हात लावून मनाला इच्छा बोला. बाळूमामा म्हणतात की निसर्गाशी जोडलेलं कर्म लवकर फळ देतं आणि ते टिकतं. भक्तांनो, स्त्रियांसाठी अजून एक खास नियम. या दिवशी शक्यतो केस विंचरून नीट बांधून ठेवावेत. विस्कळीत केस ठेवू नयेत. कारण बाळूमामांच्या विचारानुसार शिस्तीत राहणं म्हणजे लक्ष्मीला आमंत्रण देणं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, या दिवशी भक्तांनो कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवू नका. अगदी थोडंसं पाणी, साखर, अन्न किंवा मदत जरी दिली तरी अक्षय तृतीयाला पुण्य बनतं. बाळूमामा एक खोल संदेश देतात. या दिवशी तुमचं मन जसं असेल तसं तुमचं वर्ष जातं, लक्षात ठेवा. म्हणूनच या दिवशी मनाला भीती, चिंता किंवा दुःख न ठेवता आनंद, विश्वास आणि श्रद्धा ठेवा. एक छोटा पण प्रभावी रात्रीचा उपाय. झोपायच्या अगोदर आपल्या उशाखाली थोडे तांदूळ किंवा एक नाणं ठेवा आणि सकाळी ते देवाला अर्पण करा किंवा दान करा. यामुळे पैशाची अडचण कमी होते असे मानले जाते. शेवटी भक्तांनो, बाळूमामा अत्यंत खास आणि वेगळा संदेश सांगतात. अक्षय तृतीया हा दिवस देव भक्तांनो तुमच्याकडे पाहत असतो. तुम्ही काय निवडता, कसं वागता आणि कसं विचार करता त्या निवडीवरच तुमचं भविष्य ठरतं. बोला बाळूमामांच्या नावानं चांग बरं.
हलसिद्धनाथांच्या नावानं चांग बरं. भक्तांनो, असेच नवनवीन बाळूमामांचे संदेश आणि आपल्या हिंदू धर्मातील जे काही सणासुदीचे विचार असतील ते ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा भक्तांनो. ठीक आहे. आणि हा माझा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामांच्या नावानं चांग बरं. श्री स्वामी